नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या ऋषाली पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण स्टडी करणार आहोत लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन. आपण याच्या अगोदर प्लॅन्टचं ॲडॅप्टेशन बघितलं आहे. आता ह्या सेकंड पार्टमध्ये आपण ॲनिमल्स ॲडॅप्टेशन बघणार आहे. आता ॲनिमल ॲडॅप्टेशन बघताना आपल्याला ऑब्झर्व केलं असेल आपण की आपण आपल्या अवतीभोवतीचे सराउंडिंगला आपण व्हर्टिबल कॉलम असलेले, विंग्स असलेले, गिल्स असलेले, टेल असलेले वेगवेगळे प्रकारचे ॲनिमल आपण बघतो आणि ह्या प्रत्येकाचे क्लास हा वेगवेगळा असतो. चला तर आपण पहिला स्टार्टिंगला स्टडी करणारे फिश म्हणजेच ॲक्वॅटिक ॲनिमल्सचं आपण स्टडी करणार आहे. आपण ऑब्झर्व केलं असेल की टेरेस्ट्रियल ॲनिमल असेल त्यांना काय असतं, व्हर्टिबल कॉलम असतो. ते ग्रासलँड किंवा डेझर्ट या प्रकारच्या ठिकाणी ते राहतात. पण जे आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्स बघणार आहे ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स हे ॲक्वॅटिक बॉडीजमध्ये म्हणजे रिव्हरमध्ये, लेकमध्ये किंवा समुद्रामध्ये, सीमध्ये ते राहतात. त्यांचं स्किनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्यांची स्किन कशी असते, तर त्या फिशची स्किन कशी असते, फिशला स्केल असतात. ओके, म्हणजे खवले असतात. आपण पिक्चरमध्ये बघू शकतो की काय फिशच्या स्किनवरती स्केल्स आहे. त्याच्यानंतर त्याला फिन्स असतात का पाण्यामध्ये त्याला लोकोमोशन करण्यासाठी, फिरण्यासाठी. त्याच्यानंतर गिल्स असतात. तर हे गिल्स का त्यांचं काय ब्रिदिंग करण्यासाठी त्यांचे ते नॉस्ट्रिल्स असतात. गिल्स थ्रू ते काय आपलं ब्रिदिंग करत असतात फिश. ओके, आणि त्याच्या आयलिड असतात त्या कशा असतात, ट्रान्सपरंट असतात. ओके, ते की त्या फिश आपल्याला माहिती आहे की फिश पाण्यामध्ये कधी झोपत नाही. त्यांच्या आयलिड नेहमी ओपन असतात, ट्रान्सपरंट त्यांच्या आयलिड असतात. त्यांना एअर ब्लॅडर असतं का, तर त्यांची बॉडीला फ्लोटिंग करण्यासाठी हेल्प मिळेल म्हणून त्यांना एअर ब्लॅडर असतं. हे सगळं फिशचं काय क्लासिफिकेशन झालं. नाव नेक्स्ट आता आपण काय बघणार आहे, पिक्चरमध्ये आपल्याला दिसतं डक. डक हा सुद्धा काय ॲक्वॅटिक ॲनिमल आहे. तो पाण्याच्या वरती अबव्ह वॉटर बॉडीज तो काय करतो, फ्लोटिंग करतो. बिकॉज वाय की त्याला वेब टोज असतो, म्हणजे अगदी ट्रान्सपरंट पाण्यावरती तरंगेल असा ट्रायंगल शेपचा त्याचा लेग असतो. आणि त्याची जी बॉडी असते, जो बॉडी असते ती काय असते, अशी निमुळत्या प्रकारची असते. म्हणजे काय वाऱ्याच्या फ्लोने त्याला फ्लोटिंग करता येईल पाण्यावरती. त्याचप्रकारे डकचे फिडस काय असतं, वॅक्सी फिडस असतं. म्हणजे त्याच्यावरती पाणी पडलं तरी पाणी त्याच्या बॉडीवरती चिटकून राहत नाही, ते निघून जातं. सेकंड ॲनिमल्स आपण बघितलं तर फ्रॉग सगळ्यांना माहिती. फ्रॉगचं काय असतं, फ्रॉग पण हा पाण्यात राहतो, त्याच्यानंतर जमिनीवर राहतो. म्हणजे त्याला ॲम्फिबियन्स आपण म्हणू शकतो. पण हा वॉटर बॉडीमध्ये पण राहतं. वॉटर बॉडीमध्ये राहताना का त्याच्या स्किनला पण वॅक्सी टाईप बबल्स असतात. त्याच्यावरती पाणी चिटकून राहत नाही. तो पाण्यात असताना काय करतो, त्याच्या वॅक्स बबल्समधून ते किंवा त्याच्या स्किन थ्रू तो त्याचं रेस्पिरेशन करतो किंवा ब्रिदिंग करतो. आणि तो जमिनीवर असल्यानंतर तो काय त्याच्या लंग्सने रेस्पिरेशन करतो. हे आपण ॲडॅप्टेशन बघितलं कोणत्या ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये. आता आपण नेक्स्ट ॲडॅप्टेशन बघणार आहे आपण फॉरेस्ट किंवा ग्रासलँड ॲनिमलमध्ये. आता फॉरेस्टमध्ये आपल्याला माहिती वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स राहतात. याच्यामध्ये काही कार्निव्हर्स असतात. तर कार्निव्हर्समध्ये कोणते, वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन. हे काय स्ट्रॉंग लेग असलेले, आणि ते स्ट्रॉंग लेग त्यांना कशासाठी उपयोगाचे असतात, की त्यांना रनिंग फास्ट यावी आणि ते त्यांचं प्रे म्हणजे त्यांची शिकार ते पटकन कॅच करावे. याच्यासाठी त्यांचे जे काही लेग असतात स्ट्रॉंग असतात. दे हॅव अ क्लॉज अँड देअर कॅनिन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांची दात सुळ्यासारखे असतात का, तर काय त्यांचं ते प्रीडॅटर म्हणजे त्यांची काही शिकार आहे ती ते काय करू शकतात, फाडू शकतात. त्यांचा शिकार फाडून त्याचं मांस बाहेर काढू शकतात. याच्यासाठी त्यांचे दात हे शार्प असतात. टायगर हॅव द पॉडेड पाथ दिस एबल देम टू स्लॅन्टली स्टॉक देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. त्यांचे पॅडेड असतं का एकदा झडप घातली शिकारीवरती, जे काही शिकार असेल त्याच्यावरती की का ती कॅच होल्ड हवी त्याच्या पायांमध्ये, त्याच्या नख्यांमध्ये, खुरांमध्ये. त्या प्रकारची त्याची पायाची रचना असते. आईज कशी असतात त्या कार्निव्हरस, द आईज ऑफ द प्रीडॅटरी कार्निव्हरस म्हणजे काही शिकारी मांसाहारी प्राणी असतात त्यांचे जे आईज असतात लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. म्हणजे बघा आपण लायनचं बघतोय समोर नाकाच्या अगदी शेजारी त्यांचे आईज आहे का, तर ते त्यांचा प्रीडॅटर त्यांचे शिकार ते
अगदी इझिली ऑब्झर्व करावं, स्पॉट करावं, यासाठी त्यांचं तसं अडॅप्टेशन झालेलं आहे. त्याच्या उलट आपण जर हर्बिव्हरस ॲनिमल्स बघितलं, हर्बिव्हरस ॲनिमलमध्ये आपण एक्झाम्पल घेतलं डिअरचं घेतलं, त्याच्यानंतर ब्लॅकबक, डिअर म्हणजे हरिण, ब्लॅकबक म्हणजे काळविटी, यांचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये ह्यांचे जे काय असतात, यांच्यामध्ये कोणतं ॲडॅप्टेशन झालं असतं, यांचे जे काय आईज असतात हे त्यांच्या बिलो असतात, फोरहेडच्या बिलो असतात. का तर त्यांना अवतीभोवती सगळीकडनं त्यांना दिसलं पाहिजे की त्यांच्यावरती लायन, टायगर हे जे काही वाईल्ड ॲनिमल आहे, कार्निव्हरस ॲनिमल, त्यांच्यावरती कोणत्या प्रकारे कुठून अटॅक करतात, यासाठी त्यांना काय फोरहेडच्या बिलो त्यांना आईज असतात. ओके, they give them wide angle vision and the protect them from predators. वाईड अँगलची रेंज येते आणि ते आपल्या स्वतःचं संरक्षण करतात. their legs are long and tapering with a strong words. त्यांचे लेग कसे असतात की उंच उडी मारण्यासाठी कॅपेबल असतात आणि त्यांचे बारीक लेग असतात. ओके, आणि लॉंग स्ट्रॉंग लेग असतात. विच एनेबल टू द रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स, लांब उडी, आणि त्यांची खूर, व्ह्यूज म्हणजे त्यांच्या खुरात टणक असतात, आणि लॉंग लिप्स म्हणजे त्यांना लांब उडी मारता येते. त्याच्याने पण हरिण, डिअर बघितलं असेल ते रनिंग पण कसं करतं, उंच उंच उड्या मारून ते रनिंग करतं. ओके, आणि त्यांचं देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चिविंग टफ प्लांट्स मटेरियल. त्यांचे दातही स्ट्रॉंग असतात. तर का, तर जे हार्डेस्ट जे गवत खाल्लं असेल त्याने किंवा एखादं ट्रीज त्याचं ते बारीक चिविंग करू शकतात, याच्यासाठी त्यांचे दात स्ट्रॉंग असतात, पण कॅनिकल नसतात. म्हणजे लायन किंवा टायगरसारखे त्यांना सुये नसतात, प्लेन दात असतात त्यांचे. ओके, नाव नेक्स्ट ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल. डेझर्ट ॲनिमल्समध्ये आता काय आपण बघितलं आहे की काय त्याच्यामध्ये वॉटरची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये, डेझर्टमध्ये ऑलरेडी वॉटर कमी असतं. काय, डेझर्ट आर कॅरेक्टरिस्टिक बाय द सर्व स्कॅरेटी ऑफ वॉटर, हेन्स डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम देअर बॉडी. डेझर्ट ॲनिमलमध्ये असं ॲडॅप्टेशन झालं आहे की त्यांच्या बॉडीमधलं कमी प्रमाणात पाण्याचा निचरा हवं किंवा इव्हॅपोरेशन हवं, पाणी कमी प्रमाणात वाया जावं, यासाठी त्यांची जी स्किन आहे ती ॲडॅप्ट झाली आहे. त्यांची लेग असतात, देअर लेग्स आर द लॉंग विथ अ फ्लॅट अँड क्युशेड सोल्स. दे नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ द स्किन. त्यांच्या नाकामध्ये जी धुळीचे कण जाऊ नये म्हणून त्यांचे नॉस्ट्रिल्स काय असतात की ते स्किनने झाकलेले असतात. त्यांचे पाय असे पसरट असतात, म्हणजे काय, ते मातीमध्ये रोवले जाऊ नये म्हणून असे त्यांचे असतात. त्याच्यानंतर ते आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांचे पापण्या खूप मोठे असतात आणि थिक असतात. का, तर ते प्रोटेक्शन व्हावं त्यांचं धुळीपासनं, वाऱ्यापासनं. त्याच्यानंतर आपण रॅट, डेझर्ट ॲनिमलमध्ये रॅट, स्नेक, स्पायडर, लिझार्ड हे पण येतात. तर ते काय असतात, डीप ब्रॉईज ड्युरिंग द डे टाईम अँड ॲक्टिव्ह ॲट नाईट. ते दिवसा त्यांच्या बिळामध्ये जातात, सनलाईटमुळे, डार्क सनलाईटमुळे ते दिवसा त्यांच्या बिळात जातात आणि रात्रीचे ते काय ॲक्टिव्ह होतात. रात्री थंड असतो, डेझर्ट प्रदेश जो काही वाळवंट प्रदेश असतो तो रात्री थंड असतो, त्याच्यामुळे ते रात्री बिळात राहतात. नाव नेक्स्ट ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ अ स्नोवी रिजन. म्हणजे आपण बर्फाळ प्रदेशात बघितलं तर त्या प्राण्यांचं ॲडॅप्टेशन कसं झालेलं असतं तिथं की त्यांच्या पाठीवरती खूप दाट केस असतात. ओके, फिदर्स असतात किंवा दाट केस असतात, ऊल असतात, का त्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं. मग आता याचे आपण पिक्चर बघितले तर याक दिसतोय आपल्याला, त्याच्यानंतर जो स्नो बियर दिसतोय, व्हाईट बियर दिसतोय. तर त्याचे एक्झाम्पल कोणते येतात, ॲनिमल्स, पोलर बियर्स, त्यालाच व्हाईट बियर पण म्हणतात, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, पहाडी शेळी किंवा पठारी शेळी. तिचे पण जे पाठीवरचे केस असतात ते जास्त जाड असतात, दाट असतात, का तर ते थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून. सबमराईन ह्यूग्स डॉग्स अँड स्नो लिओपॉड, म्हणजे बर्फाळ चिता वगैरे हे प्राणी आपल्याला माहिती आहे किंवा आपण इंटरनेटवरती कम्प्युटरवरती आपण ते बघितलेले आहेत. A white or silver body color, long thick hair on the skin are typical characteristics of animals of a snowy region. How are these useful today? मग ह्यांचा व्हाईट कलर जो असेल, जो काही त्याचे थिक हेअर, हे सगळे त्यांच्या ॲडॅप्टेशन झालेले बर्फाळ प्राण्यांचं हे ॲडॅप्टेशन झाले, हे त्यांना तिथं राहण्यासाठी हेल्पफुल आहेत, त्या कंडिशनमध्ये राहण्यासाठी हेल्पफुल आहे. आता नेक्स्ट आपण ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. आता एरियल ॲनिमल्स म्हणजे काय आपल्याला माहिती, बर्ड्स, त्याला आपण ॲवेक्स म्हणतो, बर्ड्स म्हणतो. हे बर्ड्स काय असतात, द स्पाइंडल शेप बॉडी ऑफ द बर्ड्स ऑल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग.
त्यांची बॉडी कशी निमुळते असते, समोर पण तोंडाकडनं चोचेकडनं पण निमुळते असते, आतमध्ये फुगीर असते आणि त्यांना जी शेपटी असते, जी पंखांचा जो बॅक एरिया असतो तो पण त्यांचा निमुळत असतो. का तर त्यांना इझिली एअरमध्ये त्यांना फ्लो करता येईल, उडता येईल म्हणून. इथे आपण इथं उदाहरण बघू शकतो आपण पिक्चरमध्ये कशी त्यांची बॉडी आहे. त्यांना हॉलो म्हणजे पोकळ त्यांची बोन असतं. विथ हॉलो बोन्स अ बॉडी इज कवरिंग विथ अ फिदर अँड मॉडिफाईड ऑफ द फोर लेग इंटू विंग्स. हवेमध्ये तरंगण्यासाठी त्यांचे जे पुढचे लेग असतात त्याचे विंग झालेले असतात. त्याच्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये जे हाडे असतात पोकळ असतात. का तर त्यांचं वजन जास्त होऊ नये, लाईट वेट असावं आणि त्यांना ते उडता यावं, फ्लाईंग करता यावी स्कायमध्ये, म्हणून हे त्यांच्यामध्ये झालेलं स्पेशल हे त्यांचं ॲडॅप्टेशन आहे. ओके, नाव त्यांच्या बॉडीचं काय जे काय पंजा म्हणतो आपण, क्लो म्हणतो, कसं असतं. द बॉडी ऑफ द इन्सेक्ट अल्सो लाईट इन द वेट अँड द टॅपर्स ॲट द बोट एंड्स. They can fly with the 2 pairs of the wing and also walk with the 6 sticks like legs. Cats and flying with the help of the patagium or thin fold of the skin between their forelegs and the hind eyes. काही आपण ज्या कॅटरपिलर सारखे जे काही प्राणी म्हणू किंवा पतंग म्हणू आपण, की ज्यांना विंग्स पण असतात आणि त्यांना लेग्स पण असतात, ते चालताना 6 पायावरती चालतात आणि उडताना ते जे काही त्यांचे आहे 4 पंखांवरती, म्हणजे 2 पेअर्स ऑफ विंग्सवरती ते फ्लाय करतात. हे त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झाले. कोणामध्ये? इन्सेक्टमध्ये आणि बर्डमध्ये. नाव नेक्स्ट आपण बघणार आहे ॲडॅप्टेशन इन रेपेटाईल. आता रेपेटाईलमध्ये काय ॲडॅप्टेशन झालं असतं की ते का त्यांची बॉडी त्याचं एक्झाम्पल घ्यायचं आपण, स्नेक झालं, लिझार्ड झालं, टर्टल झालं. यांचं एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे काय होतं की आपल्या लक्षात येईल की ह्यांची जे काही बॉडी असते ही बॉडी पण आपली जे वॉलवरती क्लाइम्बिंग करताना, झाडावरती क्लाइम्बिंग करताना ह्यांचे काय जी बॉडी त्या पार्टला चिटकते, त्याच्यामुळे ते काय होल्ड करू शकतात त्यांच्या पायांच्या जे काही त्यांचे स्मॉल नेग असेल त्याच्याने, आणि त्यांच्या बॉडीने ते जी काही भिंत असेल, भिंतीला चिटकलेलं असेल किंवा जे काही झाडावरती चिटकले असेल त्याला क्लाइम्ब करू शकतात किंवा होल्ड करू शकतात. हे झालं ॲडॅप्टेशन हे रेपेटाईलमध्ये. नाव नेक्स्ट आता ॲडॅप्टेशन ऑफ काय, ॲडॅप्टेशन ऑफ फूड इन ॲनिमल्स. फूडसाठी त्यांच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन झालं आहे, तर याचे वेगवेगळे आपण उदाहरण बघणार आहे. ॲनिमल्स ॲज herbivores and the carnivores. Specially adaptation are seen in each category to make their process of the feeding easy. We will discuss in the greater details in the chapter of nutrition. याचं जर आपण स्टडी करणार आहे कसं काय ते त्यांचं अन्न कसं काय घेतात किंवा कसं त्यांच्या शिकार करतात हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे, न्यूट्रिशन चॅप्टरमध्ये. नाव आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघितले असेल. ते काय बटरफ्लाय आहे, फुलामधनं काय नेक्टर, त्याच्या नेक्टर थ्रू काय करतं आहे सकिंग करतं आहे. त्याच्यानंतर जी काय अदर्स ॲनिमल तर स्प्रिंकलिंग काय जिभेने काय तो फीड घेतो, त्याचं अन्न घेतो. स्नेक बघितला तुम्ही डायरेक्टली ओपन माउथने तो फ्रॉगला कॅच करतो आहे. जो उडपेकर असतो उडपेकर तो काय झाडामधले किडे काढून त्यांचं न्यूट्रिशन व्हॅल्यू किंवा त्यांचं जे काय अन्न असेल ते मिळवतो. आता चार्ट दिले आपल्याला, हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर याच्यामध्ये शार्प टीथ ॲडॅप्टेशन दिलं आहे, ॲनिमल्स दिले आणि यूज ऑफ ॲडॅप्टेशन दिले त्याच्यामध्ये. आता शार्प टीथ आपल्याला माहिती कशाचं असतं, लायनचा टायगरचा असतो. तर का असतो तो, टू टिअर द फ्लेश. त्याच्यानंतर लॉंग अँड पोटेन्शियल बीक कोणाची असते, हेरॉन जे काय त्याला आपण हॉर्न म्हणतो तो, आणि स्ट्रोक म्हणजे बगळा, टू कॅच द फिश. त्याच्यानंतर शॉर्ट बीक कोणाचे असते, स्पॅरो आणि स्पिनॅच म्हणजे आपला कलर पक्षी किंवा जो धान्य खाणारा छोटी चिमणी आपण त्याला म्हणू शकतो. टू क्रॅक द टफ सीड ऑन नट्स. त्याच्यानंतर लॉंग अँड स्टिकी टंग कोणाची असते, फ्रॉगची असतो. आणि कॅलेमन म्हणजे काय सरड्यासारखा प्राणी असतो, त्यांची स्टिकी टंग असते. का तर त्यांनी एखादा जो प्रिडॅटर इन्सेक्ट तो त्याच्या सलायवेने त्यांना चिटकून तो आतमध्ये ते आपल्या बॉडीमध्ये घेऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांच्या ती स्टिकी टंग असते टू कॅप्चर द इन्सेक्ट अँड अदर स्मॉल प्रे. लॉंग नेक कोणाची असते, जिराफ आणि कॅमलची असते. का तर का टू रीच हाय ट्रीज लिव्स म्हणजे त्यांच्या अन्नापर्यंत उंच उंच वाढलेल्या झाडापर्यंत त्यांना पोहोचता यावं याच्यासाठी त्यांची हाय नेक असते. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या अवतीभोवती जे काय ॲडॅप्टेशन झालं आहे हे आपण बघितले. आपण प्लांट्समधलं हे ॲडॅप्टेशन बघितलं आहे आणि आता आपण ॲनिमल्समधलंही ॲडॅप्टेशन बघितलं आहे. तुम्हाला हे इन्फॉर्मेशन नक्कीच आवडली असेल. याचे जे काही क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.